श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 2 एप्रिलला गुरुवारी हनुमान जयंती आलेली आहे. या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान म्हणजेच शंकराचा 11वा अवतार. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान हे एकमेव चिरंजीवी देवता आहेत. हनुमान मंदिरामध्ये या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो. श्रीरामाचे सेवक म्हणून हनुमान हे ओळखले जातात. वाईट शक्ती, भूत, पिशाच्च यापासून सुटका करणारे असे हे हनुमान मानले गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये शनिवारी तर उर्वरित भारतामध्ये शनिवार आणि मंगळवार हे हनुमानाचे वार मानले जातात आणि वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस. या दिवशी जर हनुमानाची उपासना केली, हनुमानाची पूजा केली तर हनुमानाच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या ह्या नष्ट होत असतात. या दिवशी आवर्जून हनुमानांना आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो, हनुमानाची पूजा करू शकतो. महिलांनी मात्र हनुमानाची पूजा करू नये. हनुमानासमोर महिलांनी झुकलेले किंवा हनुमानाला महिलांनी नमस्कार केलेला हनुमानाला आवडत नाही. हनुमान जे आहेत तर ते स्वतः देवी सीतेपुढे झुकत होते आणि नमस्कार करत होते. त्यामुळे कोणत्याही महिलेने त्यांच्यासमोर झुकू नये असे सुद्धा सांगितले जाते. हनुमान जे आहेत तर ते आयुष्यभर ब्रह्मचारी होते. म्हणूनच महिलांनी हनुमानाची पूजा जी आहे तर ती करायची नसते. परंतु महिला ज्या आहेत तर त्या या दिवशी हनुमान चालीसा, संकटमोचन, हनुमान अष्टक याचे पाठ करू शकतात. आपल्या हाताने प्रसाद बनवून तो हनुमानाला अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी हनुमानासमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा जर महिलांनी लावला तर याचे सुद्धा आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. परंतु महिलांनी हनुमानाची पूजा करू नये, हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. आता या दिवशी आपण हनुमानाला कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो, तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे तेल. तेल जे आहे तर ते आपण हनुमान जयंतीच्या दिवशी जर हनुमानाला अर्पण केले तर आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. आपण प्रत्येक शनिवारी सुद्धा तेल जे आहे तर ते हनुमानास अर्पण करू शकतो. हनुमानाच्या मस्तकावरती आपल्याला हे तेल जे आहे तर ते अर्पण करायचे असते. त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान हे लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागले. त्यातूनच पुढे हनुमानाला तेल अर्पण करण्याची परंपरा पडली असावी. त्यामुळे हनुमानाला या दिवशी तेल जे आहे तर ते आवर्जून अर्पण केले जाते. यानंतरची दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे रुई. रुईची फुले असतील किंवा रुईची पाने जी आहेत तर ती हनुमानाला अत्यंत प्रिय आहेत. आता हनुमानाला रुईच्या पानांची आपण माळ घालत असतो. यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितलेली आहे. हनुमानाची माता अंजनी ही निश्चिम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घालत असे. आपल्या मातेची आठवण म्हणून पुढे हनुमान आपल्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालू लागले. त्यामुळे जे हनुमान भक्त आहेत तर ते सुद्धा रुईच्या पानाची माळ जी आहे तर ते हनुमानास घालतात. हनुमान जे आहेत तर ते 11वा रुद्रावतार असल्यामुळे 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी 11 रुईच्या पानांची माळ ही आवर्जून हनुमानास अर्पण करावी. त्याचप्रमाणे देवी सीता जेव्हा लंकेमध्ये होती तर त्यावेळेला प्रभू श्रीरामांचा संदेश घेऊन गेलेल्या हनुमानास सीतेने सुद्धा रुईच्या पानाची माळ घातली होती. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शेंदूर. हनुमानाला शेंदूर लावण्यामागे सुद्धा 2 कथा सांगितल्या जातात. भरताने शेंदूर व तेल लावून हनुमानाची जखम बरी केली होती आणि दुसरी कथा म्हणजे सीतामाईला आपल्या कपाळाला शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि तुम्ही हा टिळा का लावत आहात असे विचारले. तेव्हा सीतेने सांगितले की यामुळे तुझ्या स्वामीचे आयुष्य वाढेल. आपल्या स्वामीचे आयुष्य वाढावे म्हणून हनुमानाने आपल्या सर्वांगाला शेंदूर माकून घेतला आणि इथून पुढे सुद्धा ते आपल्या सर्वांगाला शेंदूर लावू लागले. त्यामुळे शेंदूर जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी हनुमानाला अर्पण करायचा आहे.
अहिरावण व महिरावण नावाचे 2 मायावी राक्षस होते. त्यांनी राम-लक्ष्मणाला कपटाने पाताळ नगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते आणि ऐन वेळेला हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम-लक्ष्मणाची सुटका केली आणि याची स्मृती म्हणून सुद्धा हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा आहे. तर अशा प्रकारे शेंदूर जो आहे तर तो सुद्धा आपण या दिवशी हनुमानास अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी नारळ हनुमानाला अर्पण करू शकतो. एक नारळ घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून तो ओवाळून घ्यायचा आहे. किंवा आपल्या घरामध्ये जरी कोणी आजारी नसेल आणि एखाद्या व्यक्तीला जर वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हनुमानासमोर हा नारळ जो आहे तर तो फोडायचा आहे. त्यामुळे काय होतं की या नारळामध्ये त्या व्यक्तीच्या ज्या काही वाईट बाधा आहेत तर त्या सर्व आलेल्या असतात आणि हनुमानासमोर आपण जेव्हा हा नारळ फोडतो त्यावेळेला त्या सर्व हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होतात. आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ व्हावी, व्यवसायाची भरभराट व्हावी म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानास लाल रंगाचे वस्त्र हे आवर्जून अर्पण करावे. त्याचप्रमाणे महिलांनी तूप लावून 5 पोळ्या ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि आपल्या घरातील एखाद्या पुरुषाजवळ ह्या पोळ्या द्यायच्या आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये ह्या ज्या पोळ्या आहेत तर त्याचा आपल्याला हनुमानास नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे शत्रूचा जर त्रास असेल, शत्रू पीडा असेल तर ती नष्ट होत असते. तसेच या दिवशी 11 पिंपळाची पाने घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानावरती शेंदुराने श्रीराम लिहायचं आहे आणि या पिंपळाच्या 11 पानांचा हार करून तो मारुतीस अर्पण करायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात.